नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी फॅक्टरमध्ये। आज आपण विसापूर किल्ल्याचा ट्रेक करायला जातोय। लोणावळ्याच्या मावळ डोंगर रांगांमध्ये लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांची जोडी आढळते। त्यापैकी विसापूर किल्ला आपण आज पाहणार आहोत। पुण्यापासून जेमतेम 40 ते 50 किलोमीटर या अंतरावरती हा किल्ला आपल्याला मिळतो। जर तुम्ही मुंबईहून येणार असाल तर मळवली स्टेशनला यावे लागेल। तिथून हा किल्ला 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। असा वाफाळता चहा घेतल्यानंतर थोडीशी तरतरी आली। मग जास्त वेळ न घालवता लगेच प्रवासाला सुरुवात केली। किल्ल्याला जाण्यासाठी प्रमुख 2 वाटा आहेत, लोहगडवाडी आणि पाटण गावातून। आज आपण लोहगडवाडी इथून किल्ला ट्रेक करणार आहोत। किल्ल्याच्या जवळ पोहोचताच समोर दिसतो तो लोहगड किल्ला। दोन्ही किल्ले समोरासमोरच आहेत। एके ठिकाणी गाडी पार्क करून ट्रेकिंगला जायची तयारी केली। असा इकडे बोर्ड लागलेला आहे। तर मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात करतोय। जय शिवराय। ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच आपल्याला किल्ले विसापूर असा एक छोटासा बोर्ड पाहायला मिळतो। किल्ल्याची चढाई अगदी सोपी आहे। किल्ल्याकडे जाणारी ही वाट अगदी सुंदर आहे। कुठे तुम्हाला गर्द हिरवीगार झाडी दिसेल तर कुठे तुम्हाला खडकाळ रस्ता। या गर्द झाडीमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी तुम्हाला ऐकायला मिळेल। सह्याद्रीमध्ये आल्याचं सुख तुम्हाला नक्की जाणवेल। ट्रेक जरी सोपा असला तरी दम मात्र लागत होता। काही अंतर गेलो आणि मग लगेचच किल्ल्याची तटबंदी दिसायला सुद्धा लागली। तिथे जवळच कातळामध्ये कोरलेलं एक पाण्याचं टाकं होतं। काहीतरी आहे, काहीतरी लिहिलंय पण कळत नाहीये। असे बरेचसे शिलालेख आपण वाचू शकत नाही। कोणत्या भाषेत आहे ते सुद्धा कळत नाही। थोडा अंतर पुढे गेल्यानंतर हा असा खडकाळा रस्ता लागला। आता इथून जावं लागणार होतं। मी 2004 2004 साली माझा ॲक्सिडेंट झाला। माझी इंजिन लेफ्ट लेग पूर्णपणे आयबोनमधून कंप्लीट क्रॅक होता। कमरेच्या खाली प्रत्येक हाड तुटलेलं होतं। राईट साईडला टिबिया कॅल्क्युलसचं फ्युजन करावं लागलेलं आहे, त्यामुळे अशी मुवमेंट गेलेली आहे माझ्या राईट साईडची। जवळजवळ 3-3.5 वर्ष लागली मला रिकवर व्हायला आणि हॉस्पिटलमध्ये 1.5 वर्ष होतो। बापरे, सर्जरी किती झाल्या सर? 52 सर्जरी झाल्या, त्यापैकी 48 वेळा जनरल एनेस्थेशिया होता। बापरे। आणि कमरेखालचा तुम्ही म्हणता भाग सगळाच पूर्ण डॅमेज झालेला होता। तिथे सुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना 2दा स्टमकमध्ये स्टिरॉइड्स दिल्यामुळे अल्सर झाला, तो फुटला। परत म्हणजे कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली। दुष्काळ 13वा महिना म्हणतात तो पण तुम्ही म्हणजे मी जवळजवळ वरती जाऊन 3दा परत आलो।
बापरे. पण ही जी गड चढायची सवय होती आधीपासूनची आणि अर्थात त्याच्यामुळे ताकद होती म्हणून तो ट्रॉमा सहन झाला. इच्छाशक्ती आणि इच्छाशक्ती निर्माण होते. इच्छाशक्ती वगैरे काय नसतं, ती निर्माण होते वेळ पडल्यावर. बापरे. 52 सर्जरी घेऊन हा माणूस आज आता ट्रेक करतोय आणि त्याचे मित्र पण त्याच्या सोबत आहेत. त्या जोडीला सलाम आहे खरं तर. आम्ही तुम्हाला बघितलं तुझ्या स्कूटीवरनं आला. फिजिकल फिट ठेवतं. एकच गोष्ट मला माहिती आहे, जर शिवाजी महाराजांमुळे मी हिंदू आहे, मला स्वातंत्र्य मिळाले, त्यांनी या गड किल्ल्यांवरून केलंय. तर या गड किल्ल्यांवर प्रत्येक किल्ल्यावरती माझा पाय लागलाच पाहिजे एकदा तरी. सर सलाम आहे तुमच्या या विचाराला. आणि बघा मित्रांनो, किती छान सर बोलून गेले. खूप जबरदस्त मोटिवेशन सरांच्याकडनं मिळाले. आणि बघूयात अजून काय काय आपल्याला पुढे किल्ल्याला एक्सप्लोर करता येतं. चला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्यावरती पोहोचताच पुरातत्व विभागाचा सूचना फलक दिसला. त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकून किल्ला एक्सप्लोरिंगला सुरुवात केली. काही अंतरावरतीच उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसत होते. हे नक्की काय आहे सांगणं खरंच अवघड होतं. तिथून पुढे निघालो. जवळच अजून एक वास्तू होती. त्या वास्तूला महिरपी आकाराच्या 2 चौकडी दिसत होत्या. हे कदाचित धान्य कोठार असावं असं म्हटलं जातं. थोडंसं पुढे जाऊन एका कड्यावरती जाऊन थांबलो आणि किल्ल्यावरती दृष्टिक्षेप टाकला. मित्रांनो, ट्रेकची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि आपल्याला खूप मोटिवेट करणारी लोक भेटत आहेत. पूर्वी विसापूरचा किल्ला हा टेहाळणीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. लोहगडाला संरक्षण देणे तसेच बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट यावरून होणाऱ्या वाहतुकीवरती नियंत्रण ठेवणे, शत्रूची हालचाल टिपणे याची जबाबदारी विसापूर किल्ल्याकडे असायची. बरेच ठिकाणी किल्ल्याची तटबंदी अगदी सुरेख आहे. किल्ला पाहायला आलेल्या ट्रेकर्सनी सुद्धा आमच्या नवीन चॅनेलला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा स्वीकार करून पुढे चालायला लागलो. मित्रांनो, खूप शुभेच्छा मिळत आहेत आपल्या या चॅनलसाठी. त्यांना आवडेल आपण जो कंटेंट बनवतोय. थोडासा डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सगळ्यांसमोर ठेवणार आहे. बघूया आपण किती सक्सेसफुल होतो. आणि सध्या तरी तुम्ही हा किल्ला एन्जॉय करा. यार किती मस्त व्ह्यू आहे इकडे. मला माहीत नाही तुम्हाला किती विजिबल आहे. तसा हा कॅमेरा माझ्यासाठी नवीन आहे. ऑडिओसुद्धा किती चांगला रेकॉर्ड होतो हे पण मला माहीत नाही आहे. पण स्टील यार छान वाटतंय. सोलो ट्रेकिंगला आलोय पण वाटत नाही मी सोलो आहे, कारण सगळेजण खूप छान पद्धतीने अप्रोच करतायत आणि वा जिंकलो. मित्रांनो, आपण जातोय किल्ल्याच्या पश्चिमेकडे, जिथून आपल्याला लोहगड किल्ल्याचा व्ह्यू चांगल्या पद्धतीने दिसेल आणि तिथून दिसणारे किल्ले सुद्धा आपल्याला पाहता येतील. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावरती आलोय. तर इकडे तुम्हाला 3 किल्ले दिसतात. समोर जो दिसतोय तो लोहासारखा मजबूत लोहगड किल्ला. त्याच्या बरोबर साईडला जो दिसतोय तो आहे तुंग आणि हा जो छोटासा दिसतोय तो तिकोना. या भागातले हे 4 किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना जवळजवळ किल्ले आहेत.
पूर्वी इथे मजबूत तटबंदी असावी, पण आता त्याची परिस्थिती वाईट आहे. काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर मजबूत आणि भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळाली. मित्रांनो, या विसापूर किल्ल्याला अजून 2 नाव आहेत बरं का. एक तर आहे संबळगड आणि दुसरं आहे विसागड. विसागड हे नाव शिवकाळातलं आहे. अतिशय छान तटबंदी आहे. जर तुम्ही मित्रांनो तटबंदी बघाल ना, तर तटबंदी अजून शिल्लक आहे, कारण या तटबंदीचाच उपयोग करून हा किल्ला सुरक्षित ठेवला जायचा. ॲक्च्युली हा किल्ला म्हणण्यापेक्षा या डोंगरावरती कुणी तोफा आणून समोरच्या किल्ल्यावरती म्हणजे लोहगड किल्ल्यावरती आक्रमण करू नये म्हणून हे ठिकाण सुरक्षित केलं जायचं. इकडे जी मावळ्यांची वस्ती होती किंवा जे मावळे होते ते कमी संख्येने होते. फक्त समोरचा किल्ला सुरक्षित असावा किंवा बोरघाटद्वारे होणारी वाहतूक आहे त्याच्यावरती नियंत्रण असावं आणि शत्रूची हालचाल टिपता यावी, यासाठीच हा किल्ला मजबूत करणं किंवा हा डोंगर मजबूत करणं गरजेचं होतं. म्हणून हा किल्ला बांधला गेला. ना जे आपलं डेली रुटीन थोडंसं विस्कळीत झालेलं असतं ते थोडंसं परत रीरूट होतं, रीरुटीन करतो आपण. म्हणून या किल्ल्यावरती यायला आवडतं. ती शांतता आहे ना, ती तुम्हाला अशी म्हणजे मेडिटेशन सारखं काम करते. वा, बघा इथपर्यंत तटबंदी आहे आणि इथून पुढची तटबंदी सगळी पडलेली आहे, ढासळलेल्या कंडिशनमध्ये आहे. तर गडावरती बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत आणि शक्यतो यामध्ये पाणी जे आहे ते पावसाळीच होतं. याच्यामध्ये झरे कुठेही दिसत नाहीत. कदाचित त्या काळात असतील आणि ते आता झरे बुजवून गेलेले असतील. तर तुम्ही इथं पाहू शकताय खूप साऱ्या टाक्या आहेत, खूप साऱ्या. तिकडे पण आहे, इथे पण आहे, पण पाणी आता सध्या पिण्यायोग्य दिसत नाही आहे. आणि तिथे जवळच हा असा मारुती कोरलेला आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर भग्नावस्थेमध्ये एक वास्तू दिसली. कदाचित हा राहता वाडा असावा. वास्तूच्या ठेवणीवरनं ती राहती जागा असावी असेच वाटते. जेव्हाही आपण अशा इमारती पाहतो तर याच्यामध्ये ना आपण बरेच वेळा या अशा खाची बघतो बऱ्याच ठिकाणी. म्हणजे हे काय आहे तर पूर्वीच्या काळी जी लाकडी कॉलम म्हणा किंवा त्याला वासे म्हणायचे, जे लाकडी वासे होते ते इमारती त्याच्या सहाय्याने बनवल्या जायच्या आणि ते लाकडी वासे याच्यामध्ये फिट केलेले असायचे. तर त्याच्यावरती ती इमारत उभी असायची. म्हणजे आतला जो माळा होता, माळ्याचा भाग जो तुम्ही इकडे पाहू शकता, इथं पण लाकडी तो वासा असला पाहिजे आणि त्या लाकडी वासाच्या आधारावरती वरचा माळा बनलेला असायचा. तर त्यामुळं कळतं की या इमारतीला माळा असेल, कारण इमारतीचे वासे तुम्ही बघा इथं दिसतंय. इथून पासून समोर पण इकडे ते वासा रेस्ट करण्यासाठी जागा बनलेली आहे. हे तुम्ही नक्की ऑब्झर्व करत चला की जेव्हा तुम्ही अशा इमारती पाहता साठी कशी ठेवणी केलेली आहे,
त्या इमारतीला माळा होता का किंवा ती दुहेरी होती का, तर यासाठी थोडंसं ऑब्झर्वेशन तुम्ही ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या इमारतीचा चांगला अंदाज येईल की इमारत कशी असू शकते आणि त्या ऐतिहासिक भव्यतेची तुम्हाला कल्पना येईल. आपण जिथून ट्रेक सुरुवात केलेला किल्ल्यावरती आल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलो आहे. म्हणजे हा जो भाग आहे इथे आपण इथून सुरुवात केली होती आणि तिकडचा पूर्ण प्रदेश, तिकडचं टोक म्हणजे लोहगड साईडचा भाग आपण पूर्ण बघितलेला आहे. तर आता आपण या दिशेला जाऊ. या दिशेला सुद्धा काही तटबंद्या दिसत आहेत, त्या बघू आणि अजून काही आपल्याला एक्सप्लोअर करता येतं का ते पण बघूयात. 1648 साली शिवाजी महाराजांनी जेव्हा लोहगड किल्ला घेतला त्याचवेळी विसापूरचा ताबा शिवाजी महाराजांच्याकडे गेला. 1656 साली शिवाजी महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांचे नामांतर केले, त्यामध्ये विसापूर किल्ल्याचं संबळगड असं नामांतर झालं. त्याचप्रमाणे विसागड असं सुद्धा या किल्ल्याला पूर्वी ओळखत असत. पुढे 1665 साली झालेल्या ऐतिहासिक पुरंदर तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना विसापूर किल्ला हा मुघलांना द्यावा लागला होता, पण पुढे 5च वर्षामध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. श्रीवाट मंदिरात जाते ना? हां हां, अच्छा ठीक आहे. पाटण दरवाजा जो आहे तो इकडेच आहे ना? अच्छा, म्हणजे खाली उतरायला लागेल. हां ओके ओके हां ओके, थँक्यू सर. हां ते येतोयच मी तिकडे. हां बाहेर पडा त्या साईड. हां पुढे गेल्यानंतर खाली पाऊल वाटतात मंदिरापाशी असेल. अच्छा अच्छा अच्छा, येतोयच मी तिकडे 2 मिनिटात. मित्रांनो, आज आपल्याला पुरातत्व विभागाचे सर भेटलेले आहेत. सर तुमचं नाव काय? सतीश ढगे. सतीश ढगे सर आपल्याला पुरातत्व विभागातून भेटलेले आहेत आणि आपण लकी आहोत खूप आज की आपल्यासोबत ते आहेत. तर आपल्याला ते वाडा आणि मंदिर दाखवत आहेत. तर चला जाऊया त्यांच्यासोबत. सर तुम्ही नेहमी इकडे असता की तुम्ही आता ऑन ड्युटी आहे का? ऑन ड्युटी आता. मग आज तुमचं काम तसं काय असतं नेहमी? पूर्ण गडाला फिरणे, हां लक्ष ठेवणे, कोण काय करत असेल त्यांना सांगणे बा असं करू नका, नाही का वाईट कृत्य करतात काही काही. हो 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 हो, हे महत्त्वाचं आहे की गडावरती काही गोष्टी त्या पाळल्याच पाहिजेत. त्या गडाचं पावित्र्य राखण्यासाठी या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजेत. तर म्हणजे तुमच्या अधिकारामध्ये कोणते कोणते किल्ले येतात? आमच्या फक्त आता विसापूरच आहे, तसं लोहगड सुद्धा आहे पण तिथं वेगळे लोक असतात. हां. आता इथं आम्ही 5 लोक आहेत तिथं. अच्छा. राऊंड मारतात. हां हां, म्हणजे तुम्ही आता 5 लोक आहात. तर हो, प्रत्येकाने एक एक किल्ल्यावरती जायचं असं असतं की कसं असतं? नाही, एका ठिकाणी 5 आहेत. ह्या मोठा किल्ला आहे ना, हो हो किल्ला मोठा असल्यामुळे याचा परिसर मोठा आहे. हो. पूर्ण मध्ये जंगल आहे. हां मग त्याच्यामुळे सगळीकडे राऊंड मारायला लागतं, कोण काय करते. आणि कसं शनिवारावर पर्यटक जास्त असतात. हो. आमचा प्रवास मुख्य राजवाडा आणि महादेवाचं मंदिर यांच्या दिशेने सुरू झाला. पण आता कसं डबल मजली वाडा होता. हो असं. हो, ते जाण्यासाठी बघा. हो, जिना आहे, दगडी जिना आहे वरती. हो वरती जाण्यासाठी हो, हो. जिना दिसतोय. हा पण हा एक मुख्य सरदाराचाच वाडा असला पाहिजे. कारण की कसं याच्या साईडला पूर्ण आता आपल्याला सिंगल बनवता येत नाही, त्यावेळेस पूर्ण इथे पूर्ण लाकडी खांब असतात. हा, त्या लाकडी खांबामध्ये इथं मध्ये चौकट वगैरे असे बघा. हो 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 हो, दिसतंय बघा. ते लाकडी वासे वगैरे ते जळून वगैरे गेले किंवा नाही का
हा ते लाकूड इतकं वर्ष टिकणं थोडंसं अवघड आहे. पूर्वीच्या काळी इथं देवघर असायचं. हा बरोबर. बघा मित्रांनो, म्हणजे देवघर खूप कमी किल्ल्यावरती पाहायला मिळतं किंवा अशा अजून या जुने वाडे आहेत ना, जुने वाडे आपल्या गावामध्ये आहेत बघा. हम्म. आमच्या गावामध्ये पण आहे पाहिजे गावामध्ये एक जुना वाडा आहे. त्या वाड्याच्या खाली असं चिन्यामध्ये हे आपलं देवघर आहे. अच्छा. हो सेम असंच. अरे वा. म्हणून म्हटलं हे देवघर असू शकतं. म्हणजे असू शकतं. हो. आणि तसं वाटतंय, पण ठेवण त्याची बघितली तर हो. पण असा सुद्धा वाडा खूप कमी किल्ल्यावरती आहे. म्हणजे राहते वाड्यांचा फक्त चौथराच आपल्याला पाहायला मिळतो. तर इकडे थोडंसं जास्त वास्तू म्हणजे भिंती का असण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मंदिराच्या वाटेवर बऱ्याच इमारतींचे अवशेष मातीखाली गाडले गेले आहेत असे अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. किल्ल्यावरच्या वनाने आज त्यांचा घास घेतलाय. काही अंतर पुढे गेल्यानंतर नजरेस पडते ते हे महादेव मंदिर. महादेवाच्या मंदिराजवळ आलो आणि खरंच सांगतो खूप कमी किल्ल्यावरती हे मला अनुभवायला मिळतं की त्या मंदिराचं पावित्र्य जाणवतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला जाणवतात. राजे शंभूराजे. आकाश महाराज सुतार आपण गेले 7-8 वर्ष झालं की आजच्याला आपली संस्कृती, आपलं असणारं पुरातत्वन असणारे काही गोष्टी ऐतिहासिक ह्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या पुरातत्व खात्याच्या सगळ्या लोप पावत आहेत. बरोबर. कारण की आजच्याला जर आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याकडून काही देणं जर झालं नाही तर आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण खरंच शिवरायांचा आणि शंभूराजांचा एवढा प्रतापाचे गुणगान गातो, परंतु त्यांचेच आपण अंश आहोत. बरोबर. त्यांच्याच आपल्या असणाऱ्या मावळ्यांनीच ह्या असणाऱ्या राजकोटांकरता, ह्या गडकोटांकरता आपल्या असणाऱ्या काळजावरती तलवारीचे घाव घेतली. बरोबर. रक्ताची असणारी पाठ सांडवली. तर आपण तर तेवढं काय करायचं नाही ना. हो. त्यांनी जे आपल्याकरता करून ठेवलंय ते फक्त जपायचं. मायभूमीचं आपल्या असणारं जतन करायचंय. हो. आजच्याला आपल्याला महाराष्ट्रभर पाहता येतं की आजच्याला डोंगरच्या डोंगर सगळ्या दऱ्याच्या दऱ्या लोकांनी विकून टाकल्यात. बरोबर. जे आपलं ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आपण उज्ज्वल केल्या पाहिजे. बरोबर. त्या पुढच्या पिढीला इतिहास आपण आपल्या जशाच्या तशा दिल्या पाहिजे आणि ऐतिहासिक वारसा आपण जपलाच पाहिजे आणि आपण त्याच्याशी कर्तव्य प्रतिबंधक राहिलंच पाहिजे. बरोबर. त्याशिवाय आपलं कार्य पुढे होणार नाही. नाहीतर परतंत्रीय म्हणतील काय तुमचं होतं, सगळं आमचंच आहे. ते आपल्यावरती आता कुणाला शिकासूत्राचं तर नॉलेज नाही. ते उद्या काय म्हणणार, भविष्यात तुमचे देवता असे होते, तुमच्याकडे आहे का यज्ञपवीत, बरोबर, तुमच्याकडे शिका आहे का, अशा काही गोष्टी आहे का, मग तुम्ही कशाहून हिंदू, बरोबर बरोबर, तुम्ही कशाहून सनातनीय, हो हे असं तर होऊ शकत नाही. मग त्याकरता आपण आपली संस्कृती, आपण आपला ऐतिहासिक ठेवा, ह्या असणाऱ्या मायभूमीचं जतन केलं पाहिजे. आजच्याला लोक येऊनल्या इस्टेट प्रॉपर्ट्या देऊन आपण पुढच्या पिढीला म्हणू शकत नाही की 1 BHK 2 BHK ही काही पूर्वजांची धरोहर झाली नाही, आता हा ऐतिहासिक काही वारसा झाला नाही. त्याकरता जे काही आपल्या आता सातत्याने गडकोट आहेत ते आपले म्हणण्याकरता आहेत, नुसते म्हणण्याकरता न मर्यादित ठेवता प्रत्येकाने त्याच्यावरती असणाऱ्या कुठे तट वगैरे डागडुजी करणे, कुठे हे पाण्याचे टाके आता आपल्याला दयनीय अवस्थेत पाहायला भेटतात, त्याच्या कुठे स्वच्छता मोहिमा म्हणा,
वगैरे वगैरे सगळ्यांनी हे काय काम एकट्याचं नाही, सगळ्यांचा हा खेळ सहभाग काय? गरजेचा आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वांनी उत्साहप्रेमी होऊन आपण त्या शिव आणि शंभूचे मावळे आहोत आणि त्यांचा आपण चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे अशा स्वरूपात सुंदर असं साध्या आणि सोप्या स्वरूपात संस्कृत भाषेतून तुम्हा आम्हाला स्वस्वरूपाच्या काही गोष्टींची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञानाने ओतपोत भरणारे असे ग्रंथ आहे. मग ती पंचदशी असेल, संस्कृतचे विवेक चूडामणी असेल, गीता असेल, उपनिषद असेल, ब्रह्मसूत्र असेल, वेदवाक्य असतील. वेदांचं सार म्हणजे गीता आणि गीतेचं सार म्हणजे विवेक चूडामणी. निस्ता आपण म्हणून काही कर्म होणार नाही. वैराग्येन विवेकेन हा ध्वज म्हणजे वैराग्याचं प्रतीक आहे आणि ते वैराग्य तुमच्या आमच्यामध्ये यावं म्हणून हा भस्म चिता भस्माचा लेप. कारण की वैराग्य नुसतं शमशानात गेलं की तेवढ्या पुरतं येतं आयला. तर मित्रांनो, खूप मोटिवेशनल गोष्टी ऐकून आता आपण पाटणी दरवाजाकडे जातोय. आपण किल्ला ट्रेकिंग सुरुवात केला होता तो दरवाजा म्हणजे ती वाट जी आहे ती लोहगडवाडी इथून आहे आणि आता आपण पाटणी दरवाजा, पाटण दरवाजा तिकडे जातोय. हां बरोबर, भाजी लेणी तिकडेच आहे. तर ते आपण आता बघायला जातोय. सोबत आपल्यासोबत सर आहेत, अजून एक मित्र जॉईन झाला आहे. तर चला. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पाटण दरवाजाकडे. याच वाटेवरती आम्हाला 2 तोफा दिसल्या. कधी काळी याच तोफा सह्याद्रीमध्ये गरजल्या असतील. शत्रूच्या मनात यांनी धडकी भरवली असेल. पुरातत्व विभागाचा नियम आहे, तुम्हाला जर ड्रोन शूटिंग करायचं परमिशन घेऊन करू शकता तुम्ही. अच्छा. आणि ग्रामीण पोलीस लोणावळ्याचे परमिशन लागते याला. हां. ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला ड्रोन उडवायचा असेल लोहगड आणि विसापूरसाठी तर आता सध्या तुम्हाला परमिशन गरजेचं आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पुरातत्व विभाग. बरोबर. पुरातत्व विभाग आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचं तुमच्याकडं परमिशन असणं गरजेचं आहे. विदाऊट परमिशन तुम्हाला ड्रोन इकडं शूटिंग करता येणार नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे, नोट करा तुम्ही. तुम्ही पावसाळ्यात जर या वाटेने आलात तर तुम्हाला खूप छान सुंदर नजारा पाहायला मिळतो. कारण की पाणी इथून जे वाहतं ते एक विहंगम दृश्य किंवा विहंगम नजारा तयार करतं आणि तुम्हाला ते पाहायला नक्कीच आवडेल. तर थोडंसं खाली जाऊ म्हणजे आपल्याला लेणी आणि कोरलेला गणपती आहे तो पाहायला मिळेल. तर मित्रांनो, इकडे 2 गुफा आहेत, या तुम्ही बघू शकता. खूप मोठ्या आहेत आणि इकडे बरेच ट्रेकर्स लोक जे येतात ते इकडं आपलं स्टे करण्यासाठी सुद्धा या गुफेचा वापर करतात. तर छान आहे इकडे. फक्त तुम्हाला सोबत पाणी आणायला लागेल. पाणी इकडे नाही आहे आणि गुफा सुद्धा खूप छान आणि कोरीव आहेत, बघू शकता, मस्त आहे. शिवकाळानंतर पेशवाईमध्ये 1713 ते 1720 या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याची डागडुजी केली. जवळपास किल्ला आपण आता एक्सप्लोअर केलेला आहे. 1-2 गोष्टी बाकी आहेत, त्या कव्हर करूयात आपण. सन 1818 नंतर इंग्रजांनी बऱ्याचशा किल्ल्यांवरती आपला ताबा घेतला आणि किल्ल्यांची नासधूस केली. त्या नासधुसीमध्ये हा विसापूरचा किल्लासुद्धा बळी पडला आणि त्याच अवस्थेमध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा
बिकट परिस्थितीमध्ये आज हा किल्ला पाहायला मिळतो. आणि तटबंदीला खाली उतरण्यासाठी हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून खाली जायला निघालो. बुरुजाभोवतीच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. बुरुजाला वळसा घालून समोरच्या बाजूला पोहोचतो तर तसाच आणखी एक दरवाजा समोर होता. तर फायनली मित्रांनो आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आपण गड उतार झालेलो आहे आणि किल्ला खूपच सुंदर होता. तर मित्रांनो आजचा आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि किल्ले विसापूर आपण ट्रेक पूर्ण करून गड उतार झालेला आहे. तर आज खूप छान दिवस गेला. आजचा ट्रेक खूप छान झाला. खूप चांगली माणसं भेटली आणि आजचा मराठी फॅक्टर जे आपल्याला जे गृहस्थ भेटले त्यांच्या 52 सर्जरी झाल्या तरीसुद्धा ते ट्रेकिंगला येतात. तर त्यांच्या या जिद्दीला सलाम. हाच होता आजचा आपला मराठी फॅक्टर. तर भेटूया लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये नवीन किल्ल्यासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.